Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. विद्यार्थी मित्रांनो, for today's session I am going to teach you poem number 2.5 and this is the unit number 2. So unit number 1 I have already taught and uploaded. This is the unit number 2 and unit number 2 चे आम्ही 2.1 to 2.4 सगळ्या poems already शिकवून upload केलेले आहेत. So please check the link below in the description box. आणि मी प्लेलिस्टची लिंक वेगळी पोस्ट केलेली आहे आपल्या चॅनलवर, सो तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता. So this is the poem number 2.5 nose versus eyes. Let's learn this full poem with full explanation in Marathi. Do like, share, subscribe our channel and keep supporting. Before starting the poem, let's check some info about the poet of this poem. This is the image of the poet William Cowper. William Cowper was one of the most popular 18th century English poets and composers of hymns. His poems deal with nature and everyday life. So हे 18व्या शतकातले नावाजलेले पोएट होते आणि निसर्ग व दैनंदिन जीवनाशी निगडित त्यांच्या पोएम्स होत्या. He is aptly described by Samuel T. Coleridge as the best modern poet of his times. Samuel T. Coleridge हे सुद्धा एक नावाजलेले पोएट होते आणि त्यांनी यांची म्हणजेच आपण असं म्हणतो त्यांना डिस्क्राइब केलेलं आहे. यांच्याबद्दल अशी माहिती सांगितली की विलियम कॉपर इज द बेस्ट मॉडर्न पोएट. Though he studied jurisprudence, he later admitted that he was not much inclined to the legal profession. म्हणजे त्याने कायद्याचा अभ्यास केला आणि परंतु त्याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट नव्हता. He wrote, happy is the one who knows just as much of the law to make himself as a little merry now and then with the solemnity of the judicial proceedings. म्हणजेच काय की त्यांनी कायद्याच्या जे प्रशिक्षण घेतलं होतं किंवा जे एज्युकेशन त्यांनी घेतलं होतं, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये त्यांचा जो अनुभव आलेला आहे तो या पोएम मध्ये एक आपण असं म्हणूया की विनोदी पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. नोज वर्सेस आईज इज अ सॅटायर ऑन द ज्युडिशियरी सिस्टम. म्हणजेच काय, हे एक विनोदी असं आपण म्हणूया की कॉमेडी पोएम आहे. It also mocks at the stone-blind justice in a humorous manner, emphasizing upon the lack of empathy and common sense. म्हणजेच कायद्यामध्ये जेव्हा कधी कोणावर अन्याय होतो, ठीक आहे, कायद्यामध्ये कसं असतं की कोणतीही व्यक्ती गेली न्यायालयामध्ये, सो प्रत्येक एक असतो म्हणजे दोन्ही अपोनंट असतात की प्रत्येक दोन प्रतिस्पर्धी तिथे जातात की एखाद्याने म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जर दोन लोकांमध्ये लढाई चालू असेल, सो जर एखादा जिंकला तर दुसऱ्यावर ऑफकोर्स अन्याय होतो. सो लाईक दॅट त्यांनी अतिशय कॉमेडी पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग पाहूयात. Between nose and eyes, a strange contest arose. The spectacle set them unhappily wrong. The point in dispute was, as all the world knows, to which the said spectacles ought to belong. So students, याच्यामध्ये विलियम कॉपर सांगण्याचा काय प्रयत्न करत आहे? So he was trying to say, once there was an unusual contest. It was between the eyes and the nose. There was a first disagreement as to whom the spectacles belonged. म्हणजेच एकदा डोळे आणि नाक यांच्यात एक विलक्षण चढाओढ रंगली, ठीक आहे. सो बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. त्यांच्यामध्ये एक विलक्षण चढाओढ रंगली. द स्पेक्टॅकल्स सेट देम अनहॅपीली रॉंग and the point in dispute was, as all the world knows, to which the said spectacles ought to belong. Spectacles म्हणजे चष्मा. की विवादाचा मुद्दा असा होता की जसे सर्व जगाला माहित आहे चष्मा कोणाच्या मालकीचा आहे याविषयी तीव्र मतभेद उभे राहिले. So Tongue was the lawyer and argued the cause with a great deal of skill and a wig full of learning, while Chief Baron Ear sat to balance the laws, so famed for his talent in nicely discerning. So इथे बघा विद्यार्थ्यांनो, the meaning of some hard words, that is की इथे बघा हा एक वर्ड आलेला आहे, दॅट इज स्पेक्टॅकलचा मी तुम्हाला अर्थ सांगितला चष्मा, आणि डिस्प्यूटचा अर्थ आहे की डिसअग्रीमेंट किंवा वाद किंवा मतभेद आपण त्याला म्हणतो, आणि स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा, ग्लासेस युज्ड फॉर क्लिअर विजन. ओके, आता इथे आपण पाहूया टंग म्हणजेच काय की जीभ. सो टंग वॉज द लॉयर अँड आर्ग्यूड द कॉज. वकील या नात्याने जिभेने कुशलतेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने खटला चालवला. विथ ग्रेट डील ऑफ स्किल अँड अ विग ऑफ फुल लर्निंग. म्हणजे वकील या नात्याने जिभेने कुशलतेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने खटला चालवला. वाईल चीफ बॅरन इयर सॅट टू बॅलन्स द लॉज. आणि तर समतोल न्याय आणि विवेकी निर्णय क्षमतेने प्रदर्शन करीत कानांनी न्यायाधीश म्हणून भूमिका बजावली. सो फेम फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिस्कर्निंग. म्हणजेच काय, डिस्कर्निंगचा अर्थ होतो शोईंग गुड जजमेंट, म्हणजे विवेकी
सूक्ष्मदृष्टी असणारा आणि चिप बॅरन असं आपण म्हणूयात की अ पॉवरफुल पर्सन, महत्वाची प्रमुख व्यक्ती. आणि न्यायालयात महत्वाची प्रमुख व्यक्ती कोण असते तर ऑफकोर्स जज, राईट. सो याप्रमाणे इथे सांगितलेलं आहे. पुढे पाहूयात. इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपियर, नाकाच्या वतीने हे लवकरच दिसून येईल. अँड युअर लॉर्डशिप ही सेड विथ अनडाउटेडली फाइंड, की युक्तिवाद असा होता that the nose has had spectacles always in wear which amounts to possession time out of mount, की अनंत काळापासून नाक कायम चष्मा घालत आलेले आहे. इथे सांगण्याचा प्रयत्न असा होतो, युक्तिवाद असा होता की अनंत काळापासून नाक कायम चष्मा घालत आला आहे. आणि कोर्टासमोर वकिलाने काय केलं तर पुढे पाहूयात. देन होल्डिंग द स्पेक्टॅकल्स अप टू द कोर्ट, यानंतर कोर्टासमोर चष्मा दाखवित वकिलाने दावा केला की युअर लॉर्डशिप ऑब्झर्व्स दे आर मेड विथ स्ट्रॅडल. स्ट्रॅडल म्हणजे आपण चष्म्याच्या आतमध्ये ज्या दोन कडा असतात त्याला म्हणायचं स्ट्रॅडल. ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज, इन शॉर्ट डिझाईन टू सिट क्लोज टू इट जस्ट लाईक अ सॅडल. सो विद्यार्थ्यांनो इथे बघा, स्ट्रॅडल म्हणजे एक्सटेंड अक्रॉस बोथ साइड्स, दोन्ही बाजूंनी जे चष्म्याला दोन टेकू असतात, राईट, त्याला आपण म्हणूयात. आणि सॅडलचा अर्थ इथे दिलेला आहे, दॅट इज द सीट फॉर अ रायडर ऑन अ हॉर्स ऑर बायसिकल, म्हणजे बैठकीचा भाग बसण्यासाठी. म्हणजेच काय की दोन्ही भिंगांच्या मध्ये जो जोड आहे तो केवळ नाकावर बसण्यासाठी तयार केला गेला आहे आणि त्याचा आकारही बरोबर नाकाच्या उंचवट्याच्या रुंदीचा आहे, असा वकिलांनी दावा इथे केला. Again, would your lordship movement suppose 'tis a case that has happened, and maybe again that the visage or countenance had not a nose, pray who would or who could wear spectacles then? आणि आता इथून पुढे आपण पाहूया की पुढे काय झालं. सो इथून तसेच चेहऱ्यावर नाक नसते तर, आता इथे अजून एक युक्तिवाद वकिलांनी मांडला की चेहऱ्यावर नाक नसते तर चष्मा कुणी घातला असता, असा प्रश्नही वकिलांनी पुढे उपस्थित केला. On the whole it appears, and my argument shows with a reasoning the court will never condemn, that the spectacles plainly were made for the nose and the nose was as plainly intended for them. So इथे आपला युक्तिवाद संपवताना वकिलांनी काय म्हटलं आहे, नाकासाठी चष्मा बनला आहे आणि चष्म्यासाठी नाक बनले आहे. हा माझा मुद्दा न्यायालय अमान्य करूच शकत नाही, असे याप्रमाणे वकील इथे युक्तिवाद मानतात. Then shifting his side as a lawyer knows how, he pleaded again in behalf of the eyes. But what were his arguments few people knew, for the court did not think they were equally wise. आता इथे बघा की शेवटी वकिलाचं काम कोणी केलं होतं तर टंग म्हणजे जीभ वकिलाचं काम करत होती, डोळ्याच्या बाजूने सुद्धा आणि नाकाच्या बाजूने सुद्धा. आता नाकाच्या बाजूने वकालत केल्यानंतर डोळ्यांच्या बाजूने, त्यानंतर एखाद्या चतुर वकिलाप्रमाणे. देन शिफ्टिंग हिज साइड ॲज अ लॉयर नोज हाऊ, ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. म्हणजेच त्यानंतर एखाद्या चतुर वकिलाप्रमाणे आपली बाजू बदलत ते डोळ्यांच्या बाजूने युक्तिवाद मांडू लागले. परंतु ते काय बोलले हे फारच थोड्या लोकांना उमगले. बट व्हॉट वर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो, परंतु ते काय बोलले हे फार थोड्याच लोकांना उमगले. फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक दे वर इक्वली वाईज, आणि खुद्द न्यायालयालाही त्यांचा युक्तिवाद फारसा पटला नाही. So his lordship decreed with a grave solemn tone, decisive and clear, without one if or but, that whenever the nose put his spectacles on, by daylight or candlelight eyes should be shut. So विद्यार्थ्यांनो इथे एक शब्द आलेला, म्हणजे इथे वेगवेगळे जे वर्ड झालेले आहेत. लॉर्डशिप म्हणजेच कसं की ते जज साहेब यांना संबोधून हे शब्द वापरत आहेत. सो आता इथे सोलेम म्हणजेच काय की फॉर्मल अँड डिग्निफाय, म्हणजेच काय की गंभीर किंवा औपचारिक याप्रमाणे. म्हणून न्यायाधीशांनी धीर गंभीर आवाजात आपला निर्णायक व स्पष्ट निकाल जाहीर केला की सो हिज लॉर्डशिप डिक्रीड विथ अ ग्रेव्ह सोलेम टोन, डिसिसिव्ह अँड क्लिअर विदाउट वन इफ ऑर बट. म्हणजेच काहीही कशाचाही म्हणजे आपण असं म्हणूया की धीर गंभीर आवाजात आपला निर्णायकाने स्पष्ट निकाल न्यायाधीशांनी जाहीर केला. दॅट व्हेनेवर द नोज पुट हिज स्पेक्टॅकल्स ऑन, की ज्या ज्यावेळी नाक आपला चष्मा घालेल, बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट आय शुड बी शट, त्यावेळी डोळे बंदच राहिले पाहिजेत. म्हणजेच दिवसाची वेळ असो किंवा रात्रीची वेळ असो, याप्रमाणे हा खटला इथे ह्या न्यायालयामध्ये संपला. सो विद्यार्थ्यांनो, आय होप की तुम्हाला नोज वर्सेस आईज ही एक पोयम, जे अतिशय सुंदर पोयम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे,
ती तुम्हाला व्यवस्थितपणे मी एक्सप्लेन करू शकले. हार्ड वर्ड्सचे मीनिंग्स पण मी दिलेले आहेत. सो जर काही हार्ड वर्ड्सचे मीनिंग माझ्याकडून स्किप झाले असतील तर मला कमेंट थ्रू तुम्ही जरूर विचारा. सो मी तुम्हाला त्यांचे मीनिंग जरूर सांगेल. सो विद्यार्थ्यांना लवकरच भेटूयात. नेक्स्ट पोएम म्हणजे आपले युनिट 2 कंप्लीट होईल. युनिट 3 मी ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत व्हिडिओज. आता पुढे ईमेल असेल, इंटरव्ह्यू असेल, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या टेक्स्टबुक मधला जेवढा काही सिलेबस आहे तो आपण कव्हर अप करणार आहोत. युनिट 3-4 मी ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे शिकवायला. सो प्लेलिस्टची लिंक जरूर चेक करा. लवकरच भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. थँक्यू सो मच अँड बाय बाय.